जय बाळू मित्रांनो, आज आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलाय. चला तर पाहूया. सकाळी आवरून बसलो तर सुम्या आला बघा दारात. तर मला म्हणला चल जाऊन येऊया भावा. मग ह्याला नाही म्हणून चालतंय, चल. बसलो गाडीवर आणि 80-5 करत तिट्टा गाठला. तर आला पाऊस. मग पावसात गाडी लावली तशीच आणि उभारलो कट्ट्यावर. पाऊस जाईस तर तिट्टा बघून घ्या आमचा. पाऊस गेलेला बघून आम्ही गाडी काढली आणि चाललो थेट बिद्रीला. आमच्या सुम्या भावाचं काम होतं बिद्रीत हार्डवेअरच्या दुकानात. हे बघा आमचा बिद्रीचा कारखाना. आईला तिट्ट्यावर पाऊस होता आणि बिद्री बघा पाऊस नाही. पाऊस बी गमजाच करतोय. बिद्रीवर गेल्यावर गेला हार्डवेअरच्या दुकानात. हे बघा सुम्या भाऊ आमचं आत शिरलं म्हणल्यावर बाहेरच येईना. कुठला पार्ट हुडकाल तर काय माहित. हे आमच्या वाघान 10 रुपयाच्या दोरीसाठी तास घालवला. असू दे आता लय वेळ करायला नको म्हणलो. घातली खिशात आणि निघालो डायरेक्ट वाळव्याला. बघता बघता आम्ही पोचला वाळव्यात आणि आमचं सुम्या दोरी द्यायच्या नादात कुणा लोकांच्या घरात जाऊन बसले. दोरी दिली आणि आम्ही निघालो परतीच्या वाटेला. तर येता येता ये डिलिव्हरी बॉय बघा पुढं आल्यावर दिसला आम्हाला गेस्ट हाऊस. मग सुमितचा मोह आवडतोय वे. सुमितला घाई झाली फोटो काढायची. मग गेला गाड्याशी सनन आणि पेरी पेरी करत. बघता बघता आम्ही गेस्ट हाऊस गाठलं आणि सुमित भाऊ आमचा लागला की तयारीला. एकावने एक असा पोज मारायला लागला की नाही. रावडी सिंगम पण फेल झाला त्याच्या समोर. बघा की कसा. सुमित भावानं आपलं आवरलं आणि आम्ही निघालो परतीच्या वाटेला. बघता बघता आला तिट्ट्यावर. तर मित्रांनो आमचा ब्लॉग करायचा हा फर्स्ट टाइम होता. तर आमचं काय चुकलं असलं तर समजून घ्या.